नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला जीवनात चांगले आणि वाईट अनुभव येतच असतात, पण काही अनुभव इतके भयान असतात की माणूस ते कधीच विसरू शकत नाही. त्या प्रसंगाची दहशत माणसाच्या आयुष्यात कायमच राहते. असाच एक थरारक अनुभव आपल्या चॅनलची सबस्क्रायबर श्रद्धाला आला. श्रद्धा 12वीत असताना तिने आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी माथेरानची एक ट्रिप प्लॅन केली होती. पण ती ट्रिप इतकी भयान ठरेल असा कदाचित विचार सुद्धा श्रद्धाने कधी केला नसेल. असं काय घडलं त्या ट्रिपमध्ये बघूयात. मला अजूनही तो भयान प्रसंग आठवतो. मी तेव्हा 12वीत होते. मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी माथेरानची एक ट्रिप ठरवली होती. तेव्हाची ही घटना आहे. आम्ही सर्वांनी माथेरानला जायचं हे तर नक्की केलं होतं, पण योग्य वेळ येत नव्हती. कारण मी आणि माझ्या काही मैत्रिणी जॉब करून कॉलेज करत होतो. पण नंतर ठरलं की येत्या शनिवारी जायचं आणि रविवारी परत यायचं. सगळ्यांना तसं जमणार होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी माथेरानमधील एका हॉटेलचं बुकिंग केलं. त्याचप्रमाणे हॉटेलला आम्ही इथून कधी निघणार आहोत ते कळवलं आणि साधारण किती वाजेपर्यंत पोहोचू याचा सुद्धा अंदाज दिला. तो शनिवारचा दिवस उजाडला. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्येच होते. ट्रिपला जायचं म्हणून मी हाफ डे घेतला होता. ऑफिस संपवून घरी जाऊन सामान घेऊन मी निघणार होते. आम्ही सर्वांनी आमच्या ठरवलेल्या ठिकाणी भेटायचं असं ठरवलं होतं. आम्ही एकूण 6 जण होतो आणि सगळ्यांनी 2 व्हीलरनेच जायचं असं ठरवलं होतं. ऑफिसमधून निघेपर्यंत 4 वाजलेच आणि माझ्या घरी मी 5 वाजता पोचले. मी तयार होत असतानाच माझी जिवलग मैत्रीण प्रिया ठरल्याप्रमाणे तिचे सामान घेऊन माझ्याकडे आली. माझे आवरून झालेच होते. आम्ही निघणार इतक्यात मला माझ्या आईची हाक ऐकू आली. श्रद्धा, सावकाश जा, काळजी घ्या आणि हे घे, हा साईबाबांचा फोटो तुझ्या बरोबर ठेव आणि ही साईबाबांची माळ सुद्धा जवळ ठेव. मी कुठेही अशी बाहेर जायची तेव्हा आई मला नेहमीच साईबाबांचा फोटो जवळ ठेवायला सांगायची. मी तो फोटो आणि ती माळ घेतली आणि माझ्या बॅगमध्ये ठेवली. इतक्यात प्रियाचा मोबाईल वाजला. प्रियाने बघितलं तर आमचा मित्र सनीचा फोन होता. प्रिया, कुठे आहात तुम्ही दोघी? निघा लवकर, आम्ही पोचलो सुद्धा इथे. हो, आलोच 10 मिनिटात, असे म्हणून प्रियाने फोन ठेवला. तसे आम्ही माझ्या आईला सांगून निघालो. काही वेळातच आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोचलो. आमचे बाकीचे मित्र म्हणजे विकी, पूजा आणि मीनल आधीच तिथे पोचले होते. आमच्या 3 स्कूटींवरून आम्ही आमच्या मुख्य प्रवासाला सुरुवात केली. श्रद्धा, गुगल मॅपवर लोकेशन टाक, सनी मला म्हणाला. तसा आम्हाला रस्ता बऱ्यापैकी माहीत होता, पण तरीही उगाच काही चुकामुक होऊ नये म्हणून मी सुद्धा गुगल मॅपवर लोकेशन टाकलं. चला, आपण बरोबर चाललो आहोत, मी म्हणाले. आमच्या गाड्या एकापाठोपाठ एक चालल्या होत्या. रस्त्यानं मस्त धमाल करत आम्ही चाललो होतो. आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता निघालो होतो. गुगल मॅपवरील लोकेशनच्या हिशोबानं आम्हाला पोचायला 2 तास तरी लागणार होते. कल्याण शिळफाटा रस्त्यावर बरीच रहदारी होती. त्या रहदारीतून बाहेर पडायलाच आम्हाला जवळजवळ 1 तास लागला. काही अंतर गेल्यावर एके ठिकाणी आम्ही थांबून काही खाण्याचं सामान घेतलं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. काही वेळ गेला तसे का कोण जाणे, मला आम्ही रस्ता चुकल्याची शंका आली. तसे मी विकीला म्हणाले, भाई, मला वाटतंय आपण रस्ता चुकलोय. विकी आमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असल्यानं आम्ही सगळे त्याला भाई म्हणतो आणि त्यात मला सुद्धा भाऊ नाही, त्यामुळे भाई म्हटलं की मला सुद्धा बरं वाटतं. मॅप वेगळाच रस्ता दाखवत आहे आणि आपण वेगळ्याच रस्त्यानं चाललो आहोत, मी म्हणाले. तसे त्याने गाडी थांबवली. आमची गाडी थांबलेली पाहून बाकीचे सुद्धा थांबले. काय ग, काय झालं? प्रियानं विचारलं. तसे आपण चुकीच्या रस्त्यावर असल्याचे मी तिला सांगितले.
आता काय करायचं ह्याचा विचार सगळे करत होते. इतक्यात किंचित दूरवर आम्हाला एक ढाबा दिसला. चला त्या ढाब्यावर जाऊन विचारू, मी म्हणाले. आम्ही त्या ढाब्याजवळ आलो. तिथे आम्हाला काही माणसे दिसत होती. मी आणि विकीभाई दोघे गाडीवरून उतरलो आणि त्या ढाब्यापाशी गेलो. त्या माणसांना रस्त्याबाबत विचारले असता त्यांनी आम्हाला आमचा रस्ता चुकला असल्याचं सांगितलं. तो मागे रस्ता दिसतोय ना, तिथून तुम्ही वर जा, तिथूनच माथेरानला जायचा रस्ता आहे, त्या ढाब्यावरील एक जण म्हणाला. तसे आम्ही परत मागे फिरलो आणि त्या माणसाने सांगितलेल्या रस्त्याच्या दिशेने आम्ही गाड्या फिरवल्या. इतक्यात आम्हाला त्याच ढाब्यावर काम करणाऱ्या एका मावशींनी आवाज दिला. त्यांची हाक ऐकून आम्ही थांबलो. पोरांनो, तुम्ही आत्ता ह्या वेळेस वर चाललाय? त्या मावशी म्हणाल्या. हो मावशी, आम्ही म्हणालो. पोरांनो, आत्ता ह्या वेळेस त्या रस्त्यानं वर जाणं ठीक नाही. अंधार तसा बराच झालाय आणि त्यातून त्या रस्त्यावरील बरेच दिवे बंद आहेत. घाट रस्ता आहे, वेडीवाकडी वळणं आहेत. माझं घर या ढाब्यापासून अगदी थोड्याच अंतरावर आहे. तुम्ही हवं तर आजची रात्र माझ्या घरी थांबा आणि उद्या सकाळी वरती जा, त्या मावशी म्हणाल्या. मावशी, काही काळजी करू नका, आम्ही जाऊ व्यवस्थित. आम्हाला आजच वरती पोचावं लागेल, आमचं बुकिंग झालं आहे, आम्ही म्हणालो. आम्ही आमच्या गाड्या पुन्हा चालू करून निघालो. काही मिनिटात आम्ही त्या रस्त्याजवळ आलो. आम्हाला तिथे बोर्ड दिसला, माथेरानकडे. तो बोर्ड पाहून आम्ही त्या रस्त्यानं वरती जाऊ लागलो. सुरुवातीला आम्हाला काहीच वाटलं नाही, पण जसजसं आम्ही वर जाऊ लागलो तसतसं आम्हाला लक्षात आलं की मावशी म्हणत होत्या ते बरोबर होतं. त्या रस्त्यावरील अगदी काहीच दिवे सुरू होते, बरेच सारे दिवे बंदच होते. आमच्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. कोणी काहीच बोलत नव्हतं. सगळ्यांच्या मनात हा घाट रस्ता ओलांडून कधी एकदा माथेरानला पोचतो आहोत हाच विचार सुरू होता. मी अधूनमधून गुगल मॅपवर बघत होते. तसे आता थोडेच अंतर राहिले असल्याचं दाखवत होतं. ते पाहून आम्हाला हायसं वाटलं. आता लवकरच पोहोचू असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आता आमचा आवाज पुन्हा सुरू झाला. आम्ही पुन्हा मजा करत गाणी गात जाऊ लागलो. काही वेळ गेला. श्रद्धा, अजून किती मिनिटं दाखवतंय? विकीभाईनं मला विचारलं. तसं मी पुन्हा मोबाईलमध्ये पाहून आता थोडंच अंतर राहिलंय असं सांगितलं. पण पुढे आमच्या बरोबर काय घडणार होतं याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. आमच्या 3 गाड्यांपैकी एक गाडी थोडी पुढे निघून गेली. आम्ही मध्ये होतो. आमच्या पाठीमागे एक गाडी होती. काही वेळाने मी पुन्हा मॅपवर पाहिले असता मला पुन्हा तितकीच मिनिटे दाखवत होते जितकी काही वेळापूर्वी दाखवत होते. ते पाहून मला थोडा धक्काच बसला. इतका वेळ गाडी चालवून पुन्हा तितकीच मिनिटं दाखवते? मी मनातल्या मनात पुटपुटले. काही वेळानं विकीभाईनं पुन्हा मला तेच विचारलं, अजून किती वेळ आहे? त्यावर मी पुन्हा त्याला जवळच आलो आहे आता असं म्हणाले. त्यावर तो सुद्धा आता विचार करू लागला, इतके जर जवळ आहोत आपण तर मग अजूनपर्यंत पोचलो कसे नाही? श्रद्धा, बाकीचे कुठे आहेत? विकीभाईनं मला विचारलं. सनीची गाडी पुढे होती हे आम्हाला माहीत होतं, पण पूजा आणि मिनलची गाडी पाठीमागे होती आणि ते दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही जरा थांबलो आणि त्या दोघी यायची वाट पाहू लागलो. काही वेळातच त्या दोघी आम्हाला दिसल्या. तुम्ही व्हा पुढे, आम्ही तुमच्या मागे येतो, विकीभाई म्हणाला. आम्ही त्यांना आमच्या पुढे जायला सांगितलं, म्हणजे कोणी मागे राहण्याचा प्रश्नच नको. तसे त्या पुढे गेल्या आणि त्यांच्या मागून मी आणि भाई जायला लागलो. अचानक एका नागमोडी वळणावर कसे कोण जाणे आमची गाडी त्या माथेरानच्या रेल्वे रुळांमध्ये अडकली आणि पडली. तसे मी आणि भाई सुद्धा गाडीवरून खाली पडलो. विकीभाईला खूप जास्त असं लागलं नव्हतं, पण पायाला जखम झाली होती. पण मला मात्र हाताला चांगलाच मार बसला होता. आमची गाडी माझ्या पायावर पडली होती. अचानक असे घडलेले पाहून मी घाबरले. मी उठायचा प्रयत्न करू लागले, पण गाडी माझ्या पायावर असल्यानं मला उठता येत नव्हतं. ते पाहून भाई जिथे पडला होता तिथून उठला आणि माझ्या दिशेने येऊ लागला. त्याला सुद्धा जरा लागले असल्यानं चालताना त्याला तसा त्रास होत होता. अचानक मला एक आवाज ऐकू आला.
मला असं जाणवत होतं की खूप वेगानं काहीतरी माझ्या दिशेनं येत आहे. मी उठायचा प्रयत्न करत होते, पण माझ्यात आता तेवढी ताकद उरली नव्हती. मला असं वाटत होतं की एखादी भरधाव गाडी माझ्या दिशेनं येत आहे. एक क्षण तर असं वाटलं की जर का मी इथून उठले नाही तर ती गाडी माझ्या अंगावरून जाईल. मी पुन्हा प्रयत्न केला आणि स्वतःला गाडीवर झोकून दिलं आणि थोडी बाजूला सरकले आणि खाली मान घालून घाबरून बसून राहिले. तसे मला जाणवलं की एक गाडी माझ्या बाजूनं वेगानं निघून गेली. ती गाडी माझ्या बाजूनं गेल्यावर मी पुन्हा उठायचा प्रयत्न करू लागले. तसे मला उठता आलं. ज्या दिशेनं ती गाडी गेली त्या दिशेनं मी बघून विचार करू लागले, कोण आहे हा ड्रायव्हर जो इतक्या काळोखात बिना हेडलाईटची गाडी घाटात इतक्या वेगात आणि काही हॉर्न न देता चालवत होता? नॉर्मली जर रस्त्यात काही अपघात झाला असेल तर माणुसकी म्हणून मदतीसाठी लोक थांबतात, पण ही गाडी तर भरधाव निघून सुद्धा गेली. ती गाडी इतकी जोरात गेली की क्षणात दिसेनाशी सुद्धा झाली. माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. बिना हेडलाईटची गाडी, इतका काळोख, नागमोडी रस्ता आणि त्यात ही गाडी खाली उतरली सुद्धा. आणि आश्चर्य म्हणजे गाडीचा कुठलाच आवाज नव्हता आला. इतक्यात भाईचा आवाज माझ्या कानावर पडला, श्रद्धा, तू ठीक आहेस ना? थोडं लागलं आहे मला, मी सांगितलं. काळजी करू नकोस, होईल ठीक, भाई म्हणाला. भाई गाडी उचलायला गेला. तसे अचानक मला त्या काळोखात शेजारील झाडीतून आमच्याकडे कोणीतरी बघत असल्याची जाणीव झाली. श्रद्धा, चल बस, बाकीचे आपले वाट पाहत असतील, भाई म्हणाला. पण माझं लक्ष मात्र त्या जागेवरच खेळलं होतं. चल जायचं ना, माझा हात धरत भाई म्हणाला. तसे मी भानावर आले. भाई, चल लवकर इथून, पटकन निघू, मी घाबरतच म्हणाले. भाईला लगेच लक्षात आलं की मी काहीतरी बघून घाबरली आहे. तो सुद्धा तेव्हा घाबरला होता, पण तसे तो दाखवत नव्हता. आमच्या सोबत काय घडतंय याची जरा सुद्धा जाणीव बाकीच्या 4 लोकांना नव्हती. मी पटकन गाडीवर बसले. माझी नजर पुन्हा त्या जागी गेली आणि तिथे मी जे बघितलं त्यानं मी खूपच घाबरले. मला एक विचित्र आकार त्या झाडीत दिसत होता. ते नक्की काय होतं अजूनपर्यंत मला कळालं नाही, पण त्या विचित्र आकाराच्या खोबणीत काहीतरी चमकत होतं. असं वाटत होतं की ते आमच्याकडे रोखून बघतंय. मी डोळे घट्ट बंद केले. भाई, चल लवकर इथून, मी पुन्हा घाबरत म्हणाले. भाईने मला पुन्हा विचारलं, तू ठीक आहेस ना? पण मी त्यावर फक्त चल लवकर इथून, नंतर बोलू, इतकंच बोलले. मला जे काही भयंकर दिसलं फक्त त्याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. अचानक मला आईने जे मला दिलं होतं त्याची आठवण झाली. मी माझ्या बॅगेमधून आईनं दिलेला साईबाबांचा फोटो बाहेर काढला आणि भाईच्या गळ्यात आईनं दिलेली बाबांची माळ घातली. जसे मी साईबाबांचा फोटो बाहेर काढला तसे जे काही ते विचित्र होतं ते माझ्याकडे आणखी रागानं बघत असल्याची जाणीव मला झाली. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की आम्हाला आमच्या बरोबरील लोकांचा कोणाचाच फोन कसा नाही आला. नंतर लक्षात आलं की आमच्या फोनला नेटवर्कच नव्हतं. पण हे सगळं इथेच थांबलं नाही. आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. काही वेळ गेला तसे आम्हाला एक नागमोडी वळण लागलं आणि आमची गाडी पुन्हा घसरली. गाडी घसरत आहे लक्षात येताच मी गाडीवरून उडीच मारली. मी जर उडी मारली नसती तर कदाचित आज मी आणि भाई ह्या जगातच नसतो. भाईनं कशीबशी गाडी सावरली. ती त्याला सावरली गेली कारण मी त्या गाडीवर नव्हते. चल बस पटकन, भाई म्हणाला. तसे मी झटकन गाडीवर बसले आणि आम्ही पुन्हा निघालो. मी मोबाईल चेक केला पण अजून सुद्धा फोनला नेटवर्क आलं नव्हतं. शेवटी आम्ही कसे बसे वर पोचलो. वर आमचे बाकीचे मित्र थांबले होते. कुठे होतात तुम्ही? आम्ही कधीचा फोन करतोय तुम्हाला, काय झालं? त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. फोन आम्हाला आलाच नाही कारण नेटवर्क नव्हतं, मी म्हणाले. तसे प्रिया म्हणाली, नेटवर्क तर होतं, आपलं एकाच कंपनीचं सिम आहे. असं म्हणून प्रियाचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं. श्रद्धा, तुझ्या हाताला इतकं काय लागलंय? आणि भाईला पण लागलंय, काय झालं? तसे मी तिला घडलेला सगळा प्रसंग सांगितला.
मी जे घडलं ते सांगताना सुद्धा मला खूप भीती वाटत होती. मी अचानक रडायलाच लागले. तसे प्रियानं मला मिठी मारली. श्रद्धा, रडू नकोस. चल पहिले तुझ्या हाताची जखम साफ करू आणि नंतर बोलत बसू, भाई म्हणाला. हे आमचे सर्व बोलणे तिथे असलेले एक काका ऐकत होते. त्यांच्याकडे बघून ते इथलेच राहणारे वाटत होते. कुठे बुकिंग आहे तुमचं? त्यांनी आम्हाला विचारलं. तसे आम्ही त्यांना आमच्या हॉटेलचं नाव सांगितलं. काका, आम्ही 6:30 वाजताच निघालो होतो, पण आम्ही रस्ता चुकलो म्हणून उशीर झाला. तसे भाईने पुढे त्यांना आमच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. कमाल आहे, तुम्हाला हॉटेलने काही सांगितले नाही का? लवकर या म्हणून, उशीर झाला तर वर येऊ नका म्हणून, काकांनी विचारलं. तसे आम्ही नकारार्थी मान डोलावली. सनीने हॉटेलला फोन लावला. काही वेळानं हॉटेलचा एक माणूस आम्हाला घ्यायला आला. काय हो, इतक्या रात्री लोक वरती येत नाहीत असं सांगितलं कसं नाही तुम्ही आम्हाला? सनी थोड्या चढ्या स्वरात म्हणाला. तसे त्या हॉटेलच्या माणसानं आमची माफी मागितली. भाई खूप चिडला होता. तो तर परत जायलाच निघाला होता. इतक्यात ते काका म्हणाले, थांबा, आता परत जाऊ नका. थोड्याच वेळापूर्वी अमावस्या सुरू झालीये, त्यात घाट रस्ता आहे. आम्ही तसेही इतक्या रात्री खाली जाणारच नव्हतो. काही वेळानं आम्ही त्या हॉटेलच्या माणसाबरोबर हॉटेलला येऊन पोचलो. सगळे दमले होते. तसे सगळे रूममध्ये जाऊन बसले. आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या, पण मी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे भाईने आपण एकाच रूममध्ये राहू असं सांगितलं. काही वेळात एक मावशी आमच्यासाठी जेवण घेऊन आल्या. भाईने त्यांना गरम पाणी आणि माझ्या जखमेवर लावण्यासाठी काही मलम आहे का विचारलं असता मावशींनी गरम पाणी आणि मलम आणून दिलं. मलमपट्टी करून आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं आणि काही वेळ गप्पा मारत बसलो. मी मात्र गप्प होते. तसे माझ्या मैत्रिणींनी मला धीर दिला. श्रद्धा, सोड तो विचार आता. आपण सगळे एकत्र आहोत आता. पण भाईला माहीत होतं की मी नक्की का घाबरली आहे ते. तसे भाई इतरांना म्हणाला, तुम्ही मारा गप्पा. श्रद्धा, तू बेडवर झोप. तसं मी बेडवर झोपले, पण मला झोप काही केल्या येत नव्हती. एकदम घाबरून मला सारखी जाग येत होती. काही वेळानं मला झोप लागली. प्रियानं माझ्या डोक्यावर हात ठेवला. तसे माझे अंग तिला गरम जाणवलं. तसं तिने सनी आणि भाईला पण सांगितलं. श्रद्धा, तुला खूप त्रास होतोय का? भाईनं विचारलं. तसे मी इतके काही होत नसल्याचं सांगितलं. तसे भाई माझ्या जवळ बसला आणि त्याने इतरांना त्यांना एन्जॉय करायचं असेल तर बाहेर जाऊन करा असं सांगितलं. पण कोणाचाच मूड नव्हता. सगळे आपापला मोबाईल घेऊन बसले. काही वेळ गेला. इतक्यात कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. मी पाहिलं तर भाई माझ्या जवळच बसला होता, पण त्याचा डोळा लागला होता. मी बाकीच्यांकडे बघितलं. सगळेच जागे होते. तसे मी प्रियाला हातानं इशारा करून जवळ बोलावलं. तुला काही विचित्र आवाज येतोय का? मी विचारलं. तसे तिने तिला कसलाच आवाज येत नसल्याचं सांगितलं. खरं तर तिला तो आवाज येत होता, पण मी अजून घाबरू नये म्हणून तिने मला खोटं सांगितलं होतं. काही वेळानं सकाळ झाली. आम्ही सगळे आमच्या अर्धवट झोपेतून उठलो. माझं डोकं जरा जड झालं होतं म्हणून मी प्रियाला तसं सांगितलं. तसे तिने हॉटेलमधील मावशींना फोन करून गरम कॉफी घेऊन येण्यास सांगितलं. कॉफी घेतल्यावर मला जरा तरतरी आली. सगळ्यांनी ठरवलं की जरा आता बाहेर फिरून यायचं. तसे आम्ही सगळे बाहेर आलो. दुपार झाली. तसे आम्ही परत आलो. आम्ही जेवणे उरकली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. भाई, घाटातून जरा आपण सावकाश जाऊ, मी म्हणाले. घाट उतरताना माझ्या मनात साईबाबांकडे प्रार्थना सुरूच होती. काही वेळानं आम्ही सगळेच घाटातून खाली सावकाश आणि सुखरूप उतरलो. काही वेळानं आम्ही घरी पोचलो. जे काही घडलं ते घरी सांगू नका, घरचे उगाच काळजी करतील, भाई म्हणाला. तसे ते सर्वांनाच पटलं. त्या रात्री मी घरी झोपले होते. अचानक मी उठून ओरडायलाच लागले. श्रद्धा, काय झालं? कशाला ओरडत होतीस? शेजारी झोपलेली माझी आई म्हणाली. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. आई, मी कुठे ओरडत होते? मी स्तंभित होऊन विचारलं. बरं, जाऊ दे, झोप आता, आई म्हणाली. तसे आम्ही पुन्हा झोपी गेलो.
काही वेळानं पुन्हा तोच प्रकार घडला. आईनं पुन्हा मला तेच विचारलं, श्रद्धा, काही स्वप्न बघितलंस का? पुन्हा तू ओरडलीस. त्यावर मी काहीच बोलले नाही. पण मला मात्र स्वप्नात तीच घाटातील भयंकर जागा सारखी दिसत होती. काही वेळानं सकाळ झाली. तसे आई माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, श्रद्धा, रात्री तू काय एकसारखं ओरडत होतीस? सोड आम्हाला, पडलो पडलो. त्यावर मी काही नाही असं म्हणून पुन्हा गप्प झाले. माझ्या आईने भाईच्या आईंना फोन लावला आणि मी झोपेत जे ओरडत होते त्याबद्दल सांगितलं. आश्चर्य म्हणजे भाईची आई सुद्धा माझ्या आईला तेच म्हणाली की विकी सुद्धा झोपेत श्रद्धा, तू ठीक आहेस ना, असं सारखं बोलत होता. माझ्या आईने आमच्या बाकीच्या मित्रांना फोन करून मला आणि भाईला काय होतंय ते सांगितलं आणि ट्रिपमध्ये काही झालं का ते विचारलं. तसे आमच्या मित्रांनी घडलेले सर्व माझ्या आईला आणि भाईच्या आईला सांगितलं. दुसऱ्या दिवशी माझी आई आणि भाईची आई आम्हाला दोघांना घेऊन एका दर्ग्यात गेले आणि तेथील मौलवींकडून आमचं शुद्धीकरण करून घेतलं. त्यानंतर आम्हाला साईबाबांच्या मंदिरात सुद्धा नेलं आणि तेथील गुरुजींना घडलेला प्रकार सांगितला. तसे गुरुजी बोलू लागले, साईबाबांची कृपा, तुमची मुलं वाचली, खास करून ही मुलगी. त्या ठिकाणी ही मुलगी खूप घाबरली, पण तिच्याकडील साईबाबांच्या फोटोमुळे आणि ह्या मुलाच्या गळ्यात असलेल्या माळेमुळे हे वाचले. मी ते ऐकून जरा घाबरलेच, पण नंतर मला ठीक वाटू लागलं. मी पहिल्यासारखी नॉर्मल झाले. साईबाबांच्या फोटोमुळे जे भयंकर काही त्या ठिकाणी होतं ते कदाचित तिथेच राहिलं आणि आमच्यावरील संकट टळलं. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.